नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे महाज्योती मार्फत जे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे टेट, जे 2026-27 पूर्व प्रशिक्षण योजना आहे, प्रशिक्षण आहे, त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. याच्यासाठी कोण पात्र राहणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, किती महिन्याचं हे जे प्रशिक्षण आहे ते राहणार आहे, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे मित्रांनो. तर आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्यातील जे इतर मागास वर्ग आहे, विमुक्त जात, भटक्या जमाती, तसेच जे विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे, सन 2026-27 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑफलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. जे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे प्रशिक्षण आहे 4 महिन्याचं प्रशिक्षण राहणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र आणि निवड प्रक्रिया अशा प्रकारे राहणार आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 41 वर्ष पेक्षा जास्त असू नये. बघा मित्रांनो, जे 41 वर्षाच्या खाली आहे त्यांनी हे जे टेट प्रशिक्षण योजना आहे त्याच्यासाठी पात्र राहणार आहे. विद्यार्थी या नॉन क्रिमिनल गटातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, तसेच जे विशेष मागास प्रवर्ग आहे यापैकी असायला हवा. त्याच्यानंतर आपण बघू शकतो शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018 प्रश्न क्रमांक 397 TNT1 दिनांक 7 फेब्रुवारी 2019 शासन शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019 आणि जे 16 मे 2019 12 जून 2019 शासनाचे वेळोवेळीचे आदेशानुसार अर्थप्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता पात्र राहील. तर हे जे शुद्धीपत्रक आहे डेट दिलेली आहे. चाचणी परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. सर्वप्रथम आपला एक पेपर घेण्यात येईल, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि जागांनुसार कॅटेगरी प्रवर्गानुसार आपलं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे निवड झालेले विद्यार्थ्यांचे जे कागदपत्र पडताळणी आहे प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे प्रशिक्षणाचे स्वरूप काय राहणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व जे बुद्धिमत्ता चाचणी आहे टेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. तर बघा, पूर्ण जे प्रशिक्षण आहे ते ऑफलाईन स्वरूपामध्ये राहणार आहे आणि त्याचा जो कालावधी आहे तो 4 महिने राहणार आहे मित्रांनो. तर बघा, अशा प्रकारे जे आरक्षण आहे ते जात प्रवर्गानुसार राहणार आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 59% राहणार आहे, VJA साठी 10% राहणार आहे, साठी 8% राहणार आहे, NTC साठी 11% राहणार आहे, NTD साठी 6% राहणार आहे, SBC साठी 6% राहणार आहे. अशा प्रकारे आरक्षण राहणार आहे. आणि जे महिला प्रवर्ग आहे त्या 30% आरक्षण देण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी 5% राहणार आहे. जे अनाथ आहे त्यांना 1% आरक्षण राहणार आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण बघू शकतो की अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड आपलं अपडेट असायला हवं मित्रांनो. जातीचे प्रमाणपत्र आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि जे बी एड झाले आहे किंवा जे BA प्लस BEd किंवा BSc प्लस BEd इंटिग्रेटेड कोर्स आहे ते जर झाले असतील तर त्याचं जे प्रमाणपत्र आहे, गुणपत्रिका, ते लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे TET किंवा CTET उत्तीर्ण झाले असतील तर त्याचा निकाल, गुणपत्रिका ते लागणार आहे. जे दिव्यांग उमेदवार असतील त्यांना त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. अनाथ विद्यार्थ्यांना अनाथ असल्याचा दाखला सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो अर्ज कसा करावा. जे महाज्योतीची ऑफिशियल साईट आहे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील जे अप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग एक्झाम ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 आहे त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षरांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. चांगल्या फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून जोडायचे आहे मित्रांनो. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही आहे.
त्याच्यानंतर आपण बघू शकतो की मोस्ट इम्पॉर्टंट जे लास्ट डेट आहे मित्रांनो, ते 10 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. तर 10 जुलै 2026च्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. तेव्हाच तुम्हाला डीबीटी स्कॉलरशिप मिळेल, प्रशिक्षण मिळणार आहे मित्रांनो. पोस्टाने किंवा ईमेलने तुम्हाला फॉर्म पाठवायचा नाही आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार जे व्यवस्थापकीय संचालक आहे महाज्योतीचे त्यांना राहणार आहे. प्रशिक्षणाकरता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकात संस्थेत प्रशिक्षणाकरता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती प्रेझेंटी तुमची अनिवार्य राहणार आहे मित्रांनो. जेव्हा 75% तुम्ही प्रेझेंट राहणार तेव्हाच तुम्हाला स्कॉलरशिप डीबीटी मिळणार आहे. ते माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली जी माहिती चुकीची असली किंवा दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्यास आढळल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल मित्रांनो. याच्या अगोदर जर तुम्ही कोणतीही जर प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवला असतील तर तुम्ही त्यासाठी अपात्र राहणार आहात. विद्यार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे जे विद्यावेतन आहे ते आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल आणि तुम्हाला कोणती जर अडचण गेली तर या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकता, माहिती घेऊ शकता. त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. आपण वेळोवेळी माहिती देत असतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, जे टेट प्रशिक्षण योजना आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2026-27 त्याच्यासाठी जे ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे, त्याची लास्ट डेट फॉर्म फिलअप करायची 10 जुलै 2026 पर्यंत राहणार आहे. तर फॉर्म फिलअप करून घ्यायचे आहे मित्रांनो, त्याचा लाभ घ्यायचा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक चॅनलवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.